नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। तर ही आपण भेंडी घेतलेली आहे कापून आणि त्याच्यानंतर भेंडीमध्ये आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे इकडे आहे कांदा, टमाटर, त्याच्यानंतर जिरे, हळद, मीठ आणि हिरव्या मिरच्या। हे सर्व आता भेंडीमध्ये सामग्री जाणार आहे। तर आपण बनवणार आहोत कुरकुरीत भेंडी। तर बघूया पुढची कृती। सर्वप्रथम भेंडीसाठी फर्स्ट स्टेप आपण काय केलेली आहे, भेंडी आपण एका पातेल्यामध्ये भाजून घेतलेली आहे। तर ही पूर्णपणे भाजून घेतली, त्याला हिला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर कांदा मिरची हे तळून घेणार आहोत। आता तुम्ही बघत आहात भेंडी अशी आपण शिजवून घेतलेली, त्यामुळे हे सगळं भाजून घेतले, त्यामुळे कढईला स्टेन आलेले आहे। पण तरी आता ह्याच्यामध्येच आपण तळून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि ही टाकलेली आहे आपण जिरे, जिऱ्यांना चांगला तडका येऊ द्यायचा। त्यानंतर हा टाकला आपण कांदा, हिरवी मिरची कापलेली आणि त्याच्यानंतर टेस्टनुसार मीठ आणि प्रॉपरली आपण हलवून घ्यायचं आणि हा कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं। आता हा आपला कांदा पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे, म्हणजे गोल्डन ब्राऊन। ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडे टमाटर। तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही करू शकता। ज्यांना टमाटर आवडतात ते टमाटर टाकू शकता, ज्यांना नाही आवडत ते नाही टाकू शकता। आणि याच्यात आपण हळद ऍड करणार आहे। भेंडी बनवण्याच्या भरपूर पद्धती आहे, पण ही जी भेंडी आपण बनवलेली आहे ती भरपूर काळापासून बनवत आलेली आहे। तर ही एक नॉर्मल अशी पद्धत आहे भेंडी बनवण्याची आणि ह्याच्यात आपण हे कापून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी ऍड करणार आहोत आणि भेंडी आपण ही जी आहे वाफवून घेतलेली पहिली, त्याला 10 मिनिटांसाठी कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत। जसं आई म्हटली ही पद्धत सगळ्यात सोपी आणि टेस्टी आहे आणि प्रत्येक घरामध्ये ही अशाच पद्धतीने भेंडी माझ्यामध्ये बनत असते। आता ही भेंडी आपण 10 मिनिटांसाठी गॅसवर ठेवूया। आता आपली भेंडी एकदम मोकळे आणि सुटसुटीत झाली आहे, चिकटपणा नाही त्याच्यात, त्याच्यामुळे आपल्याला खायला टेस्टी वाटते आणि कुरकुरीत वाटते। तर तुम्ही बघू शकता, जसं आईने सांगितलं आपली भेंडी तयार झालेली आहे। तर आई आता ही काढायची कढई गॅसवर, आता हिला आपण मग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, सर्व करणार आहोत। चला करूया। आता तुम्ही बघू शकता आपली भेंडी पूर्णपणे तयार झालेली आहे। आपण याची प्लेटिंग करून घेतलेली आहे। जशी ही बघण्यासाठी सुंदर दिसते तशीच खाण्यासाठी पण तेवढीच टेस्टी असणार आहे। तर तुम्ही जरूर ही भेंडी घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।